नमस्कार. लिमिट मधला फर्स्ट फॉर्म्युला आपण बघणार आहोत. त्याचा प्रूफ बघणार आहोत. प्रूफ अगदी सोपं आहे, फॅक्टरायझेशनने येणार आहे. हा फॉर्म्युला तुम्ही नीट पाठ करून ठेवा, कारण हा तुम्हाला डायरेक्ट अप्लाय करता येतो लिमिटची एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. सो लिमिट एक्स टेंडिंग टू ए, फंक्शन असं आहे एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए असेल तर डायरेक्ट आन्सर लिहिता येतं एन ए रेस टू एन मायनस वन. एन म्हणजे काय, पॉवरचा जो नंबर आहे एन तो येतो ए रेस टू एन मायनस वन. हे तुम्ही डायरेक्ट आन्सर त्याचं लिहू शकता. ते आन्सर कसं आलं हे आपण फक्त बघूया. इथे की लेफ्ट साइड काय दिली आहे, लिमिट एक्स टेंडिंग टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए. आता न्यूमरेटरच्या एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन चे फॅक्टर्स काढता येतात. फॅक्टरायझेशन माहिती आपल्याला 9th 10th मध्ये झालंय तुम्हाला. समजा एक्स क्यूब मायनस वाय क्यूब असेल, त्याचं फॅक्टरायझेशन कसं होतं, फर्स्ट फॅक्टर इज एक्स मायनस वाय, हा फर्स्ट फॅक्टर येतो. इथे मायनस आहे तर एक्स मायनस वाय हा फर्स्ट फॅक्टर. अँड सेकंड फॅक्टर काय येतो त्याचा, तर या एक्स ची एक एक पॉवर कमी करत जायची आणि वाय ची एक एक पॉवर वाढवत जायची आणि सगळ्या प्लस साईन्स येणार आहेत. म्हणजे स्टार्ट कसं करायचं, इथे एक्स क्यूब असेल तर एक कमी पॉवर म्हणजे एक्स स्क्वेअर ने सुरुवात करायचं प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर, हा त्याचा सेकंड फॅक्टर येतो. लक्षात घ्या, फर्स्ट येतो एक्स मायनस वाय, हे साईन आहे तसंच कीप होतं. इथे एक्स स्क्वेअर ने स्टार्ट होतं कारण इथे क्यूब आहे, त्यामुळे इथे एक्स स्क्वेअर ने स्टार्ट होतं. वाय ची पॉवर 0 इथे एक्स ची कमी झाली म्हणजे एक्स ची पॉवर डिक्रीज होत गेली, वाय ची इन्क्रीज होत गेली. सो एक्स ची 2 होती 1 होती, इथे 0 झाली. इथे वाय ची 0 वाय ची 1 आणि वाय ची 2 अशा पद्धतीने आपण किती एक्सपान्शन असं करू शकतो. तर इन जनरल एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन चं करायचं आलं तर कसं येणार, आपण एक्सपांड करून घेऊया. ते लिमिट एक्स टेंडिंग टू ए, डिनॉमिनेटर मध्ये काय आहे एक्स मायनस ए आणि न्यूमरेटर मध्ये फॅक्टरायझेशन करूया. एक्स मायनस ए हा फर्स्ट फॅक्टर येईल, जसा एक्स मायनस वाय येतो तसा एक्स मायनस ए फर्स्ट फॅक्टर झाला. सेकंड किती येणार आहे, तर ए ना काय माहिती नाही ना आपल्याला, इन जनरल येते म्हणजे 5 आहे 10 आहे काय 12 आहे काय माहिती नाही आपल्याला, त्यामुळे जनरल आहे. त्यामुळे एक जे व्हेरिएबल आहे त्याची पॉवर कमी करत जायची आणि दुसऱ्या व्हेरिएबलची पॉवर वाढवत जायची आणि सगळीकडे प्लस साईन लिहायचा. हा अशा पद्धतीने इथे यूज करायचा फॉर्म्युला. सो एक्स रेस टू इथे एन पॉवर आहे, मग इथे एन मायनस वन पॉवर असायला हवी एक्स रेस टू एन मायनस वन. जसं इथे 3 आहे, सो सेकंड फॅक्टर मध्ये पॉवर 2 ने सुरुवात होते, तसं इथे एक्स रेस टू एन आहे तर एक्स रेस टू एन मायनस वन ने सुरुवात झाली. ए रेस टू 0 आहे त्यामुळे तो नाही लिहिला तरी चालेल. पुढे ए ची पॉवर 1 तिथे अपीयर होणार आहे, ए आता अपीयर होणार कारण ए रेस टू 1 आहे आणि एक्स ची पॉवर अजून एक कमी म्हणजे आता वाय इथे अपीयर झाला आणि एक्स डिक्रीज, पॉवर डिक्रीज आहे. सो एक्स रेस टू आता अजून मागे यायचं म्हणजे एन मायनस 2 प्लस अँड सो ऑन. लास्ट काय येणार आहे, ए रेस टू एन इथे दिसतंय म्हणजे इथे जसा वाय क्यूब आहे तसं लास्ट आहे वाय स्क्वेअर, तसं इथे ए रेस टू एन आहे म्हणजे लास्ट असणार ए रेस टू एन मायनस वन. सो सेकंड फॅक्टर मध्ये काय काय होतं, एका व्हेरिएबलची पॉवर कमी कमी होत जाते, एका व्हेरिएबलची इन्क्रीज होत जाते आणि मॅक्झिमम पॉवर किती असते इथे, ह्या पॉवर पेक्षा 1 ने कमी अशी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा म्हणजे हे असं आलं इन जनरल आलं तर कुठेही तुम्हाला यूज करता येईल. म्हणजे सॉल्व्ह करूया. त्याचं लिमिट काय येईल, म्हणजे त्याचं लिमिट हे आलं म्हणजे तो काय झाला फॉर्म्युला म्हणून आपल्याला लक्षात ठेवता येईल. आता इथे एक्स मायनस ए आहे आणि इथे एक्स मायनस ए, इथे मल्टिप्लिकेशन मध्ये ह्या फॅक्टरच्या आणि इथे त्यामुळे ते कॅन्सल होऊ शकतं जशाकडे तसा. तो हा ब्रॅकेट आहे इथे आणि हा याला मल्टिप्लिकेशन मध्ये माहिती, आता हे सोपं आहे, हे कॅन्सल झालं म्हणजे काय उरलं फक्त देन इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू ए एक्स रेस टू एन मायनस वन प्लस, आता हे लिहूया मग आपण सेपरेट करूया, ए एक्स रेस टू एन मायनस 2 प्लस अँड सो ऑन प्लस ए रेस टू एन मायनस 1. आता आपल्याला माहिती आहे की एफ एक्स प्लस जी एक्स असे कुठली किती चेन मध्ये फंक्शन्स असली तरी लिमिट सेपरेटली घेता येतं प्रत्येकाचं आणि मग ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काही साईन असेल ते मध्ये द्यायचंय. सो ही सेपरेट फंक्शन म्हणून तुम्ही यूज करू शकता आणि त्याची सेपरेट लिमिट्स घेऊया. मग काय होणार, लिमिट एक्स टेंडिंग टू ए एक्स रेस टू एन मायनस वन प्लस लिमिट एक्स टेंडिंग टू ए एक्स रेस टू एन मायनस 2 प्लस लिमिट ए स्क्वेअर एक्स रेस टू एन मायनस 3 प्लस लिमिट एक्स टेंडिंग टू ए रेस टू एन मायनस 1. तर काय काय लिमिट्स येतात त्याची बघूया. एक्सच्या ऐवजी काय करणार आपण, ए इथे सबस्टिट्यूट करणार ना, म्हणजे ए
इथे घातला की काय आला a रेस टू n मायनस वन, एक्सच्या ऐवजी a आला. इथे काही पर्टिक्युलर नंबर नाहीये त्यामुळे इन जनरल आपण a घातलाय. प्लस एक्स टेंडिंग टू a म्हणजे जिथे a आहे तो a तसाच राहणार, तो बाहेरही घेता येतो ना, k इंटू लिमिट एफ एक्स असं आपण म्हणतो. त्यामुळे a काही डिस्टर्ब होणार नाही, तो तसाच राहणार मल्टिप्लिकेशन. आता एक्स रेस टू n मायनस टू आहे तिथे काय येणार, a ही व्हॅल्यू येणार म्हणजे a रेस टू n मायनस टू प्लस अँड सो ऑन. आता a रेस टू n मायनस वन हा सगळा कॉन्स्टंटच आहे त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय होणार तीच, कारण लिमिट सबस्टिट्यूट करण्यासाठी तिथे फंक्शनच नाही, एक्सच नाहीये कुठे दिसत, त्यामुळे इथे ते आहे तसंच राहणार. कॉन्स्टंटचं लिमिट तसंच राहतं a रेस टू n मायनस वन. आता आपण बघूया काय काय झाले ते. सो फर्स्ट नंबर इज a रेस टू n मायनस वन प्लस सेकंड नंबर काय तयार होते बघा, बेस सेम आहे, याचा बेस a आहे याचा बेस a. जेव्हा बेस सेम असतात तेव्हा इंडायसेसची ऍडिशन होते. याचा इंडेक्स किती आहे 1, याची पॉवर 1, ह्याच्या n मायनस टू. सो 1 प्लस n मायनस टू असं केल्यावर काय होणार आहे, हे 1 मायनस टू होईल म्हणजे n मायनस 1 होणार आहे. मग टोटल याची पॉवर काय झाली की हा काय फॉर्म होणार आहे नंबर, तर a रेस टू n मायनस 1 प्लस पुढचा नंबर काय असणार आहे a स्क्वेअर a रेस टू n मायनस 3. पुन्हा बेस सेम असल्यामुळे इंडायसेसची ऍडिशन म्हणजे 2 प्लस n मायनस 3 ते पुन्हा काय होणार n मायनस 1 a रेस टू n मायनस 1 प्लस अँड सो ऑन प्लस a रेस टू n मायनस 1. अशा पद्धतीने झालं. आता किती वेळा a रेस टू n मायनस सगळ्या टर्म्स a रेस टू n मायनस 1 a रेस टू n मायनस 1 प्लस अँड सो ऑन a रेस टू n मायनस 1 अशा किती टर्म्स आहेत म्हणजे तेवढ्या वेळा आपण त्याला मल्टिप्लाय करून नुसतं लिहू शकतो. अशा किती टर्म्स असणार आहेत ह्या मोजायला गेलो तर ह्या सगळ्या किती टर्म्स असणार आहे n टर्म्स असणार म्हणजे हे किती वेळा झाले n टाइम्स. हे ऍडिशन किती वेळा येणार आहे n टाइम्स. n टाइम्स का, पुन्हा तो x क्यूब मायनस y क्यूब चा फॉर्म्युला आठवा. x क्यूब मायनस y क्यूब n किती आहे 3 आहे तिथे पॉवर 3 आहे. आणि सेकंड फॅक्टर जो आपण काढला त्याच्यात किती टर्म्स आले एकूण 3 टर्म्स आले. जर तुम्ही x रेस टू 4 असं म्हटलं पॉवर 4 आले तर जो सेकंड फॅक्टर आहे त्याच्यात 4 टर्म्स येतील. मग इथे किती पॉवर घेतले n ही पॉवर घेतले त्यामुळे ह्या टर्म्स किती असणार आहे तर n टर्म्स असणार आहेत n टाइम्स. मग n टाइम्स एखाद्याची ऍडिशन केली की आपण काय लिहितो which is equal to n टाइम्स a रेस टू n मायनस 1. तर हे सोपं आहे ना, n टाइम्स a रेस टू n मायनस 1 त्यामुळे ऍडिशन n टाइम्स आले म्हणजेच n इंटू a रेस टू n मायनस 1 असं आपण म्हणणार. आणि तीच आपली राईट साईड आहे. सो हा फॉर्म्युला आहे एकदम सिंपल आहे, तो आपण इथे प्रूव्ह केला. फक्त फॅक्टरायझेशन यूज केला आणि सेपरेट लिमिट्स घेतली आणि ऍडिशन केली, त्याच्यावर आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला. हा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये यूज करता येईल. आपण एखादं एक्झाम्पल बघूया म्हणजे लक्षात येईल. हा फॉर्म्युला आपण आता यूज करणार. लिमिट एक्स टेंडिंग टू 3 एक्स क्यूब मायनस काहीतरी 1 क्यूब अपॉन एक्स मायनस 1 असं जर असेल एक्स टेंडिंग टू 3 सॉरी एक्स टेंडिंग टू ए असेल तर इथे पण ए आणि इथे पण ए लागतो ना, त्यामुळे 3 लागतो. इथे 3 ऍक्च्युअली जर इथे सबस्टिट्यूट करायला गेलं तर डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे म्हणजे एक्स मायनस 3 हा फॅक्टर आहे आणि इथे जर तुम्ही सबस्टिट्यूट केलं तर आन्सर डिनॉमिनेटर मध्ये 0 येईल म्हणजे हे कॅल्क्युलेट करता येणार नाही, इन्फिनिटीकडे जाईल. सो आपल्याला डायरेक्ट हे कॅल्क्युलेट करता येत नाही, पण त्याच्यासाठी फॅक्टरायझेशनने आपण हा फॉर्म्युला प्रूव्ह करून घेतलेला आहे. तो हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. तो फॉर्म्युला आधी फॉर्म्युल्यामध्ये बसताय का हे चेक करायचं आणि मग तो यूज करायचा. एक्स टेंडिंग टू 3 एक्स टेंडिंग टू ए, इथे एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन म्हणजे ते आहे ते चेक करायचं आणि त्याचाच एक्स मायनस ए हा फॅक्टर इथे असला पाहिजे. तो एक्स मायनस 3 आहे, सो आपण हा डायरेक्ट यूज करू शकतो. तर इथे एन काय आहे, एन म्हणजे ही पॉवर ती आहे 3. सो 3 इंटू ए, ए म्हणजे काय हा नंबर, हा जो नंबर आहे तो किती आहे इथे, तो पण 3च आहे. त्यामुळे 3 वेगळा असू शकतो, इथे 3च आहे. 3 रेस टू काय येणार आहे n मायनस 2 म्हणजे 3 मायनस सॉरी n मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1 म्हणजे 3 इंटू 3 स्क्वेअर म्हणजे 3 क्यूब म्हणजे किती आलं ते 27. तर असं तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता. फॉर एक्झाम्पल लिमिट एक्स टेंडिंग टू 1 एक्स रेस टू 5 मायनस 1 रेस टू 5 अपॉन एक्स मायनस 1.
आधी चेक करायचं की या फॉर्म्युल्यातली लेफ्ट साईड सगळी बसते का, तरच तो फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. एक्स टेंडिंग टू ए असेल तर हा ए इथे आणि इथे असला पाहिजे आणि एक्स मायनस ए हा फॅक्टर डिनॉमिनेटर मध्ये असला पाहिजे. तर डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा. एन काय आहे इथे 5, तर 5n इंटू ए रेस टू एन मायनस 1. ए काय आहे इथे 1 आहे, ए म्हणजे 1 आहे इथे, -1 नाही कारण हा फॅक्टर आहे x मायनस 1. एक्स टेंडिंग टू 1 म्हणजे ए 1 आहे. रेस टू एन मायनस 1, एन काय आहे 4 म्हणजे 5 म्हणजे 5 मायनस 1. सो 5 इंटू 1 रेस टू 4, पण 1 रेस टू 4 इज 1, सो आन्सर इज 5. तर अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला अप्लाय करू शकता, किंवा काही वेळेला थोडंसं ऍडजस्टमेंट करायला लागते तर तशी पण करून घेऊ शकतो आपण. बघूया एक्झाम्पल. लिमिट एक्स टेंडिंग टू समथिंग 2 x रेस टू 4 मायनस 2 रेस टू 4 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. आता साधारण या फॉर्म्युल्यासारखं दिसते पण एक्झॅक्टली तो फॉर्म्युला नाही, कारण या फॉर्म्युल्यात काय म्हटलं एक्स टेंडिंग टू असेल तर एक्स मायनस ए फॅक्टर डिनॉमिनेटर मध्ये लागतो, जो इथे नाहीये. इथे डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला यूज करता येत नाही. डायरेक्ट लिमिट पण घेता येणार नाही, कारण एक्स टेंडिंग टू 2 आहे, इथे 2 घातलं तर डिनॉमिनेटर 0 येईल. म्हणजे आपल्याला थोडंसं मॉडिफिकेशन करून घ्यावं लागेल. एक्स मायनस 2 फॅक्टर आणावं लागेल. कोणाकोणासाठी लागणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. ह्या न्यूमरेटर साठी सुद्धा हा एक्स मायनस ए म्हणजे एक्स मायनस 2 फॅक्टर लागणार आहे. त्यामुळे आपण ह्याला डिवाइड करूया एक्स मायनस ए ने, पण फक्त न्यूमरेटरला एका नंबरने डिवाइड केलं की झालं असं चालत नाही, मग ती व्हॅल्यू चेंज होईल. व्हॅल्यू चेंज न होता करायचं असेल तर डिनॉमिनेटरला आपण त्याच फॅक्टरने डिवाइड करावं लागेल, मग व्हॅल्यू चेंज नाही होणार आणि मग तुम्ही पुढे ते यूज करू शकता. सो डिवाइड करूया न्यूमरेटरला अँड डिनॉमिनेटरला. कशाने? जे आपल्याला हवंय एक्स मायनस ए म्हणजे एक्स मायनस 2. सो लिमिट एक्स टेंडिंग टू 2 x रेस टू 4 मायनस 2 रेस टू 4 अपॉन x मायनस 2. आणि याला डिवाइड केलं, हे एक्स्ट्रा आलंय ते आपण घालूया कारण ह्यालाही डिवाइड करूया. एक्स स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर अपॉन एक्स मायनस 2. याला पण डिवाइड केलं, ह्याला पण डिवाइड केलं, म्हणजे व्हॅल्यू चेंज न होता आपण फक्त ऍडजस्टमेंट केलेली आहे. आता आपल्याला माहिती की एफ एक्स अपॉन जी एक्स असेल तर एफ एक्स लिमिट एफ एक्स आणि लिमिट जी एक्स सेपरेटली घेऊन मग काढू शकतो आपण. सो लिमिट एक्स टेंडिंग टू 2 x raised to 4 minus 2 raised to 4 upon x minus 2 upon limit x tending to 2 x raised to 2 minus 2 raised to 2 upon x minus 2. आता न्यूमरेटर सगळा बघितला तर या फॉर्म्युल्यात फिट होतोय, डिनॉमिनेटर बघितला तर या फॉर्म्युल्याप्रमाणे होतोय, कारण x टेंडिंग टू 2 आणि x मायनस 2 हा फॅक्टर डिनॉमिनेटर मध्ये, x टेंडिंग टू 2 x मायनस 2 हा फॅक्टर डिनॉमिनेटर. तर ह्याच्यासाठी या न्यूमरेटरसाठी फॉर्म्युला अप्लाय करायचा, डिनॉमिनेटरसाठी फॉर्म्युला अप्लाय करायचा. म्हणजे काय येणार आहे आन्सर, विच इज इक्वल टू पहिला x रेस टू 4 मायनस 2 रेस टू 4 म्हणजे n काय आहे 4 आहे इथे, म्हणजे 4 इंटू a काय आहे 2 आहे, 2 रेस टू 4 मायनस 1 म्हणजे 3. हा न्यूमरेटर साठी अप्लाय केला. डिनॉमिनेटर साठी n काय आहे ते 2 आहे, सो 2 इंटू a काय आहे 2, 2 रेस टू n आहे 2 म्हणजे 2 मायनस 1 असे लिहू. इट इज इक्वल टू 4 इंटू 2 रेस टू 3 अपॉन 2 इंटू 2 रेस टू 1 म्हणजे 2 झालं ते नुसतं. तर यातला बराचसा कॅन्सलच होणार आहे. 2 रेस टू 3 काय कॅल्क्युलेट करू आपण, म्हणजे 2 रेस टू 1 झाले म्हणजे 2 इंटू 2 हे 4, हे सगळे कॅन्सल झाले म्हणजे उरलं फक्त 2 रेस टू 3 आणि इथे किती आला 8. सो एवढं सिंपल आहे, त्याचं 8 आन्सर आलं. डायरेक्ट 2 घातलं असतं तर पॉसिबल नव्हतं, डिनॉमिनेटरमध्ये 0, त्यामुळे आपल्याला थोडंसं ॲडजस्टमेंट करून थोडंसं सिम्प्लिफाय करायला लागलं फंक्शन, आणि मग नंतर आपण हा फॉर्म्युला यूज केला, थोडी ॲडजस्टमेंट केली, फॉर्म्युला यूज केला आणि हे आन्सर असं काढलं.